अहिल्यानगर शहरातील तांबोळी हॉस्पिटल, घुमरे गल्ली येथे क्रेस्ट आयो ओरोफेशियल क्लिनिकचे उद्घाटन बंगळुरूचे डॉक्टर हेमंत मूर्ती, छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर डॉक्टरांसाठी रेटिनावर कार्यशाळा हॉटेल राजयोग येथे पार पडली. या कार्यशाळेत डॉक्टर हेमंत मूर्ती, डॉक्टर मनोज सासवडे, डॉक्टर मनीष बापे, डॉक्टर राजीव गांधी असे दिग्गज वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्पिटलची संपूर्ण पाहणी करून माहिती घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय. क्रेस्ट आयो ओरोफेशियल क्लिनिक आजपासून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. या हॉस्पिटलमध्ये मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या पेशंटसाठी नेत्र तपासणी, कमी दिवसांच्या बाळाची नेत्रपटल तपासणी, इंजेक्शन थेरपीद्वारे नेत्रपटल आजारांवर उपचार, मार लागलेल्या डोळ्यांचे व्यवस्थापन, गुंतागुंतीची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया, उतार वयातील नेत्रपटलाचे विकार व व्यवस्थापन, अत्याधुनिक लेझर उपचार पद्धती, रेटिना सर्जरी इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तोंडाच्या कॅन्सर संबंधी सल्ला व उपचार, मार लागलेल्या जबड्याचे व चेहऱ्याचे व्यवस्थापन, रुतलेला दात सर्जरीद्वारे काढणे, जबडा व चेहरा यांच्या आजारांचे उपचार तसेच डेंटल इम्प्लांट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या प्रसंगी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुजित तांबोळी आणि नेहा तांबोळी यांनी कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले, तर डॉक्टर क्षितिज तांबोळी आणि अर्चना तांबोळी यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाला डॉक्टर मनीष बापे, डॉक्टर राजीव गांधी यांसह अनेक डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. आज शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये क्रेस्ट आय क्लिनिक हे नवीन क्षितिजी तांबोळी यांच्या पुढाकारातून सुरू झालेलं आहे. नगरच्या मध्यवर्ती शहरामध्ये असणाऱ्या घुमरे गल्ली परिसरात याची आज नव्याने सुरुवात झाली आहे. क्षितिजी तांबोळी हे अगदी डोळ्याच्या म्हणजे अगदी पडद्याच्या आत, ज्याला आपण रेटिना म्हणतो, रेटिनाच्या आतमधल्या कामाच्या बाबतीमध्ये स्पेशलिस्ट म्हणून आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या एक नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी एक डिग्री मिळवली आहे आणि त्याच्यातनं आज सर्व सुविधा त्यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आज निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे नगरच्या आपल्या अनेक मान्यवरांना पूर्वी संभाजीनगरसारखं शहर असेल किंवा पुण्यासारख्या शहरापर्यंत हे डोळ्याच्या रेटिनाच्या आतमधलं काम करणारे जे स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग आज कुठेतरी ह्या टेक्नॉलॉजी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. निश्चितच ही अहिल्यानगर जिल्ह्यामधली एक नवीन उपचाराची सुरुवात त्यांनी आज या ठिकाणी उपलब्ध केली आहे. त्यामुळे दोघंही म्हणजे मिस्टर तांबोळी आणि मिसेस तांबोळी दोघांनी याच्यामधल्या चांगल्या डिग्र्या अवगत केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या जनतेला एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत की जिथं आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर अधिकचा खर्च आपल्याला मोजावा लागतो आणि डॉक्टरशी आपण फार संवाद देखील साधू शकत नाही. नंतर काही ऑपरेट झाल्यानंतर किंवा मोठा काही उपचार असेल तर इथं आपल्याकडं ओळखीचे डॉक्टर असतात, एकमेकाच्या परिचित असतात. त्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारे यातून सुविधा मिळण्याकरता एक चांगली मदत होणार आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये फार बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचे नियोजन डॉक्टर क्षितिजी तांबोळी यांनी केलं आहे. त्यांना मनापासून ह्या सर्व रुग्णसेवेकरता त्यांनी जे काही पाऊल उचललंय, आपलं एवढं मोठं एक शिक्षण या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आणि आपल्या अहिल्यानगर शहरातल्या लोकांकरता उपयोगी त्यांचं पडतंय. कुठेही बाहेर प्रॅक्टिस न करता याच ठिकाणी त्यांनी जो येण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून स्वागत देखील करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ह्या सेवेकरता, रुग्णसेवेकरता मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. Very happy to come to this place and inaugurate the clinic by Dr. क्षितिज Tamboli. He has been my student at Retina Institute of Karnataka in Bangalore, and I see that he is now got together all his friends and well-wishers amongst the doctors and ophthalmologists in this place at Ahmednagar, and he has now grown into being able to do good retina practice. I'm sure that with the help and guidance of his seniors here, he will be able to help the people, especially those people who have retinal problems like diabetic retinopathy, retinal detachment, which I know is of great, it's increasing in our country. I'm sure that he'll be of great help to these people, and I wish him all the best, and also with the blessings of his parents, I think he will definitely do well. I wish him all the very best. Thank you.
नमस्कार, मी डॉक्टर मनीष बापये, रेटिना सर्जन नाशिक. आज डॉक्टर क्षितिज तांबोळी यांच्या क्लिनिकचं आणि त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन नगर इथे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने डॉक्टर क्षितिज यांना अनेक शुभेच्छा आणि तांबोळी परिवाराला अनेक शुभेच्छा. रेटिनाचे विकार हे हळूहळू वाढत आहेत. डायबिटीसमुळे होणारे रेटिनाचे विकार, त्याचप्रमाणे वयोमानाने होणारे रेटिनाचे विकार याचं प्रमाण भारतीय समाजामध्ये प्रचंड प्रमाणावरती वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये रेटिना तज्ज्ञ प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध असणं गरजेचे आहे. डॉक्टर क्षितिज तांबोळी हे अतिशय निष्णात रेटिना सर्जन आहेत. त्यांनी रेटिना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटकमधून त्यांचं सुपर स्पेशालिटी ट्रेनिंग केलेलं आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये 2 वर्ष त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि आता ते नगरकरांच्या सेवेमध्ये इथे आपली प्रॅक्टिस सुरू करत आहेत. याचा सर्व नगरकर जनतेला नक्कीच फायदा होईल. अहिल्यानगरचं नाव वैद्यक क्षेत्रामध्ये डॉक्टर क्षितिज खूप वरच्या पातळीला नेतील अशी मला खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आम्हा सगळ्यांकडनं डॉक्टर क्षितिज आणि डॉक्टर अर्चना यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर दिलीप फाळके, प्रेसिडेंट अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑप्थॅल्मिक अकॅडमी. आज आपण डॉक्टर क्षितिज तांबोळी यांच्या डोळ्यांचे हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आलेलो आहोत. तर या निमित्ताने मी डॉक्टर क्षितिज तांबोळी, डॉक्टर अर्चना तांबोळी यांना खूप शुभेच्छा देतो आणि रेटिना सर्जन ची खूप गरज होती आपल्या जिल्ह्यासाठी आणि ती त्यांनी भरून काढली. याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि त्यांच्या या क्लिनिकमध्ये त्यांनी सर्व प्रकारची सुविधा जी पडद्याच्या पेशंटसाठी लागते ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि या निमित्ताने मी परत त्यांचे खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. अहिल्यानगरच्या रहिवाशांसाठी आज एक आनंदाचा क्षण आहे. डॉक्टर क्षितिज तांबोळी आणि अर्चना तांबोळी यांनी अत्याधुनिक अशा सर्व सोयीनियुक्त रेटिना स्पेशालिस्टचं एक हॉस्पिटल नगरमध्ये सुरू केलेलं आहे. नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील 200 किलोमीटरच्या रुग्णांसाठी ही एक अत्यंत आवश्यक अशी सेवेची गरज होती. ती गरज त्यांनी या हॉस्पिटलच्या रूपाने नगर शहरामध्ये परिपूर्ण केलेली आहे. हॉस्पिटल अत्याधुनिक यंत्रांनी सुसज्ज असं आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी तो शिकून आलेला आहे. त्यांनी फेलोशिप केलेली आहे बेंगलोर येथून, रेटिना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटका येथून आणि त्यानंतर तुलसी हॉस्पिटलमध्ये त्यांनी काही दिवस काम करून अनुभव घेतलेला आहे. त्या अनुभवाच्या आधारावरती नगर येथे त्यांनी ही प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. मला खात्री आहे की क्षितिज हा अतिशय हुशार, सर्जरीमध्ये तल्लक आहे आणि त्याच्या ज्ञानाचा आणि त्याच्या स्किलचा नगरवासियांना नक्कीच फायदा होणार आहे. आणि नगरच्या सर्व डायबिटीजच्या रुग्णांनी, रेटिनाच्या रुग्णांनी त्याच्या या अभ्यास केलेल्या ज्ञानाचा फायदा घ्यावा आणि नगरच्या शहरामध्ये या रुग्णांना त्याचा नक्कीच फायदा होईल अशी मला आशा आहे. आजच्या या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मी या तांबोळी परिवारास मनापासून शुभेच्छा देत आहे आणि क्षितिजाला उत्तरोत्तर या क्षेत्रामध्ये प्रगती मिळावी ही माझी शुभेच्छा आहे. थँक्यू. मी डॉक्टर सुंदर गोरे, सुंदर नेत्रालय चौपाटीकरांच्या येथे प्रॅक्टिस करतो. क्षितिज तांबोळींचं आज डोळ्यांच्या रेटिना सर्जरीचं उद्घाटन हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे आणि अर्चना यांचे ओरल कॅन्सर सर्जन म्हणून जे पदार्पण होत आहे ते खूप अतिशय चांगलं प्रॅक्टिस करणारे जी मला खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या त्यांच्या हातून रुग्णांची सेवा हो आणि त्यांना परमेश्वरचरणी एवढी प्रार्थना करतो. इथे एवढं आल्यानंतर एवढंच पाहिलं की दृष्ट लागण्यात जोगे सारे गाल बोटही कुठे नसे. धन्यवाद. थँक्यू सो मच.